आमची संघर्षाची तयारी आहे, पण संघर्षातून वाद निर्माण होतात, चुकीच्या गोष्टी घडतात आणि आपसुकच विकासाला खीळ बसते। म्हणून संघर्षापासून आम्ही दूर राहिलो, पण आम्ही कायम संघर्षापासून दूर राहू असे नाही। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आमदार बाबाजी काळे यांना दिला आगामी संघर्षासाठी गर्भित इशारा। आगामी काळात आजी माजी आमदारांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह। खेड तालुक्याचे राजकीय वातावरण पुन्हा तापणार। पूर्वीच्या खासदारांनी मर्जीतील ठेकेदाराला पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा ठेका दिला, म्हणून सध्या कामाची गती मंदावली। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना काढला चिमटा। नवीन प्रशासकीय इमारत, पंचायत समिती आणि खेड तालुक्यातील विविध प्रश्न या अडचणींवर केलं भाष्य। आता तालुक्यात आमदारांचं पीक, चोहीकडे प्रति आमदारांचं राज्य। पूर्वी मी एकटा आमदार होतो, आता आमदारांची मुलं दमबाजी करू लागलेत। तुम्ही आज काम करत नाही, स्वतःच्या कुटुंबाला काही मिळतंय का ते बघताय, त्याकरता अख्खं घरदार कामाला लागलंय। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी नाव न घेता आमदार बाबाजी काळे यांच्यावर केली जरी टीका। विकासाला चालना देण्याऐवजी आडकाठी आणली जाते, मग तालुक्याचा विकास कसा होणार असे म्हणत सध्या तालुक्यातील कुरघोडीच्या राजकारणावर ठेवलं बोट। श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा दिमागदार शुभारंभ। महोत्सवाची सुरुवात वीणा पूजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी यांच्या विधिवत पूजनाने। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, डॉक्टर नारायण महाराज जाधव, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सहअध्यक्ष औसेकर महाराज, आमदार बापूसाहेब पठारे, रवी भैया पाटील, माणिक महाराज मोरे, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, डॉक्टर भवार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, ॲडव्होकेट रोहिणी पवार आणि हबप पुरुषोत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती। भाविक वारकऱ्यांच्या जयघोषात पारायण सोहळ्याचा श्री गणेशा। 7000 भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। अलंकापुरीत आठवडाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमानिमित्त आळंदी शहरात येणाऱ्या भाविकांना पार्किंगची मोफत व्यवस्था। आळंदी नगर परिषदेच्या वतीने भाविकांच्या वाहनांसाठी शहरातील चाकण चौक, इंद्रायणी हॉस्पिटल समोर, वाय जंक्शन, साखरे महाराज मठ, गोकुळपुरा आणि वडगाव रोड या 5 ठिकाणी मोफत वाहन पार्किंग। सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी शहरात इतरत्र वाहने उभी न करता नगर परिषदेच्या निर्माण केलेल्या वाहनतळावर वाहने उभी करण्याचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी केले आवाहन। समायकी जागेत पत्रे टाकल्याच्या किरकोळ कारणावरून वडगाव घेनंद येथील बवले वस्तीमध्ये 2 गटात वाद। वादाचे पर्यावसन हाणामारी। महिलेसह घरातील 5 जणांना शिवीगाळ करीत लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण। 45 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून 6 जणांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। समीर आणि सूरज तुळशीराम बवले या दोघा भावांना अटक। चाकण तळेगाव रस्त्यावर भरधाव हायवाची दुचाकीवरील दाम्पत्याला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू। अपघातात सुरक्षा रक्षक तुकाराम विष्णू ठोकळ गंभीर जखमी, तर त्यांच्या पत्नी विजया तुकाराम ठोकळ यांचा मृत्यू। खराबवाडी येथील सारा सिटी चौकात शुक्रवारी सकाळी 8:45च्या सुमारास घडली घटना। गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। पुणे नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर चाकण गावच्या हद्दीत एकता नगर जवळील घटना। वाहन मालक आणि गोवंश मांस बाळगणारा व्यक्ती यांच्या विरोधात चाकण पोलिसात गुन्हा दाखल। पशुसंवर्धन विभागाचा परवाना नसताना गोमांसाची वाहतूक करणे, खरेदी विक्री करण्यासाठी बंदी असताना गोवंशाची कत्तल करून बेकायदेशीर वाहतूक केल्याचे झाले उघड। 4 आठवड्यानंतर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात प्रथमच कांद्याची नीचांकी आवक। शनिवारी कांद्याची 4000 क्विंटल आवक। बाजार भावाची ही घसरगुंडी। उच्च प्रतीच्या कांद्याचा भाव सर्वाधिक 1250 रुपये, किमान दर 800 रुपयांच्या घरात। बटाट्याची 1500 क्विंटल तर लसणाची अवघी 25 क्विंटल आवक। बाजार समिती प्रशासनाची माहिती।
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयानजीक आणि खेड तहसील कार्यालयासमोर महावितरणच्या उघड्या डीपी बॉक्समुळे धोका. वर्दळीच्या ठिकाणी उघड्या विद्युत तारांमुळे अपघाताची शक्यता. महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष. व्यावसायिक, विक्रेते आणि ग्राहकांसह नागरिकांसाठी धोकादायक. डीपी बॉक्सची दुरुस्ती करण्याची मागणी.